पुढची बातमी पाहूयात। महानगर गॅसचा मुंबईकरांना दरवाढीचा झटका बसलाय। मुंबईमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये वाढ झाली आहे। सीएनजी 2 रुपयांनी तर पीएनजी 50 पैशांनी महागलाय। मुंबईमध्ये सीएनजीचा दर प्रति किलो 86 रुपयांवरती गेलेला आहे। पश्चिम आशियाई युद्धातील भारतीयांना सुद्धा बसणारी झळ दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे आणि याचाच फटका सर्वात जास्त गरीब जनतेला बसतोय। महिन्याच्या आत दुसऱ्यांदा ही दरवाढी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नागरिकांच्या खिशाला ही कात्री बसतच चाललेली आहे, कारण की पेट्रोल डिझेलच्या दरवाढीनंतर आता सीएनजी आणि पीएनजीचे दर देखील वाढलेले आहेत। सीएनजीचे दर हे 2 रुपयांनी महागलेले आहेत। आता आपण दादर येथील पेट्रोल पंपावरती आहे। आपण या ठिकाणी सीएनजीचा प्राइस बघितलं तर आता 86 रुपये झालेला आहे। 2 रुपयांनी सीएनजी या ठिकाणी महागलेला आहे, कारण की या अगोदर सीएनजीचे प्राइस प्रति किलो 84 रुपये होते, तो आता प्रति किलो 86 रुपये झालेला आहे। त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा नागरिकांच्या खिशाला कात्री बसलेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी चालक आहेत जे गाडी चालवतात, त्यांना या ठिकाणी मोठा फटका बसणार आहे। आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलून घेऊया, त्यांना किती फटका बसणार आहे। सर, सीएनजीच्या दरामध्ये पुन्हा एकदा दरवाढ झाली आहे। 2 रुपयांनी सीएनजी महागला आहे। काय ते फटका तर बसणार आहे सर्वसामान्याला। सर्वसामान्य जनता याच्यातून होरपळून जाते। म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांचं वाढच होती, कमी कधी होतच नाही। जरी तेलाचे कच्च्या तेलाचे भाव कमी झाले तरी सीएनजी कधी कमी होत नाही, उलट वाढतच असतो। एकदा वाढले की ते कमी होतच नाही। त्याच्यामुळे सगळेच हैराण आहे। त्याच्यामुळे ड्रायव्हर लोकही, कॉमन मॅनला काहीच हे नाही आहे। कॉमन मॅनला काही असं डिस्काउंट वगैरे काही नाही आहे। जे श्रीमंत आहेत त्यांना सगळं म्हणजे अफोर्डेबल आहे। कॉमन मॅन वर्किंग क्लासला काहीच नाही आहे। अफोर्डेबिलिटी याचा हा प्रश्नच नाही आहे काही। या ठिकाणी सातत्याने दर वाढून नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।